जर मित्रहो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच नवनवीन बातम्या येथेच पाहायला भेटणार आहेत। तर आधी हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या। नंतर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कोल्हापुरात प्रियकरासह चौघांचा महाविद्यालयीन तरुणीवर 10 महिन्यापासून वारंवार अत्याचार होता। नराधमांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार मुरगुड येथील तलाव परिसर, गिरगाव, कात्यायनी, CBS कोल्हापूर परिसरातील लॉजवर वेळोवेळी पीडितेवर अत्याचार करण्यात आले होते। ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने ओळख झालेल्या महाविद्यालयीन तरुणीवर प्रियकरासह चौघांनी गेल्या 10 महिन्यापासून विविध ठिकाणी धमकी देत अत्याचार केल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणातील प्रमुख आरोपी आदित्य बाजीराव शेटके वय 24 राहणार खिंडी वरवटे तालुका राधानगरी, रणजित संभाजी मुदुळकर वय 29 राहणार सोळाकुळ राजधानी, प्रवण गिरीश चंद्रशेखर पालकर वय 24 राधाराणी आणि विक्रम रामचंद्र पाटील वय 22 राहणार बुजवडे तालुका राधानगरी अशी आरोपींची नावे आहेत। चौघांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मुरगुड पोलीस ठाण्यात पीडितेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली। प्रकरण मिटवून देण्यासाठी आरोपीकडून पैशाची मागणी केली होती। भीतीने पीडितेने आदित्य शेटके, रणजित मुदुळकर, प्रणव गिरी पालकरचा काही रक्कमही दिली। तरीही विक्रमने तू माझ्याशी लग्न केले तरच व्हिडिओ आणि फोटो डिलीट करतो असे सांगत छळ केला। गेल्या 6 ते 7 महिन्यापासून हा प्रकार सुरू होता। त्रास सारखा झाल्यानंतर पीडितेने मुरगुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। पोलिसांनी चौघा आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली होती। मुख्य आरोपी आदित्यने 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणीची मुख्य आरोपी आदित्यशी ओळख झाली होती। ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने त्याने पीडित तरुणीला मोताळ तिथल्या बोलावून घेतले। नंतर मुरगुडमधील तलाव परिसरातील झाडीमध्ये नेले। तिचे फोटो काढून ते एडिटिंग करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला। नराधम आदित्यने पीडित तरुणीची ओळख रणजितशी करून दिली। रणजितने फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून त्या तरुणीवर गिरगाव, कात्यायनी, कोल्हापूर तसेच पाचगाव परिसरातील विविध लॉजवर अत्याचार केला। तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढत ते व्हायरल करण्याची धमकी देत होता। चंद्रशेखरने त्या तरुणीला प्रवणशी बोलवण्यास भाग पाडले। त्यानंतर त्याने भीती दाखवत त्या तरुणीला स्वतःच्या कारमधून घेऊन एका लॉजमध्ये अत्याचार केला। आदित्य या प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्याची फोटोग्राफीच्या माध्यमातून पहिल्यांदा पीडित तरुणीशी ओळख झाली होती। आदित्यच्या मामाच्या सोळाकुरात फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय आहे। मामाने हा व्यवसाय भाच्या आदित्यकडे चालवण्यासाठी दिला होता। त्यानंतर विक्रमशी सुद्धा जबरदस्तीने ओळख करून दिली होती। ओळखीनंतर विक्रमने तुझे सर्व फोटो व व्हिडिओ डिलीट करून हे प्रकरण मिटवतो असे सांगत पाचगाव येथील लॉजमध्ये नेऊन अत्याचार केला। जर मित्रहो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशा नवनवीन बातम्या इथे रोज पाहायला भेटणार आहेत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू।